नेमकं काळ्याचा पांढरा कसं व्हायचंय हो? मी 1 वर्षापूर्वी दिसायचे अशी आणि आता मी दिसते अशी. अजून फोटो टाकते. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. कोणीच हे नाही बोलायचंय की इस्त्री का नाही केली. उन्हाळ्यामध्ये काळं पडणं इज नॉर्मल, ओके, पण ते टॅन घालवणं तितकंच इम्पॉर्टंट. हे मला कळलंय मागच्या उन्हाळ्यामध्ये. तर तोपर्यंत मी बस असंच उन्हामध्ये हुंदडत 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 कोळसा झाले होते. आपण जेनेटिकली गव्हाळ रंगाचे म्हणजेच इंडियन स्किन टोन. उन्हात गेलं की घरामध्ये कोळसाच होऊन यायचा असतं. मग बदल काय करायचे दीदी? दोनच गोष्टी करता येणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्या टॅनला जितकं कमी करता येईल तितकं कमी करणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्हापासून काहीतरी प्रोटेक्शन घेणं, म्हणजे टॅन होऊच नाही देणं. ठीक आहे, समझ गया. त्याच्यासाठी युज करायची सनस्क्रीन. सनस्क्रीन मध्ये पहिली गोष्ट तर 50+ SPF असलाच पाहिजे. UVA UVB प्रोटेक्शन जर असलं त्याच्यामध्ये तर अधिकच चांगलं. सनस्क्रीन 2 मला वाटतं पर्सनली खूप जास्त बेस्ट आहेत, आणि नॉर्मल स्किन असली तर ही सनस्क्रीन आय थिंक चांगली राहील. खोपाडाचं झालं हो, हातांचं काय? हातासाठी पण असं काहीतरी सनस्क्रीन लोशन घेऊन टाका. ती पहिलं तर झालं. टॅन कसं व्हायचं नाही हे तर कळालं, पण टॅन घालवायचं कसं? नॉर्मल रेमेडी. बाहेर जाऊन 17-12 फेशियल करायची गरज नाही. घरीच थोबडाला लेप लावून घ्यायचा. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका. आणि हा लेप 15 मिनिटं वाळून देऊन जर चांगल्या पद्धतीने धुतला तर तुम्ही सुद्धा चमकताल. हाच होता आपला काळ्यापासून पांढरा व्हायचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय. बघा त्याच्यानंतर काही समजत नाहीये नेमका कुठला कंटेंट करू, काय करू, चांगलं काहीतरी ते सुद्धा तुम्ही मला लवकरच सजेस्ट करा. याच्यानंतर थोडे ट्रॅव्हल वाले रील्स तर आपण टाकूयाच, पण हा कंटेंट जर तुम्हाला छान वाटत असेल माझ्यावर तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय बाय.